महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न व उत्तरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये प्रश्न व उत्तरे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। पहिला प्रश्न, महाराष्ट्रात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 235, पर्याय क्रमांक 2 आहे 457, पर्याय क्रमांक 3 आहे 358 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 335। तर चला, याचं उत्तर आहे 358। 358 महाराष्ट्र राज्यामध्ये तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर विभागात तालुक्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात तालुक्यांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 64, पर्याय क्रमांक 2 आहे 58, पर्याय क्रमांक 3 आहे 76 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 55। तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 76 तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये। त्याला छत्रपती संभाजीनगर विभागालाच मराठवाडा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे जिल्हा, पर्याय क्रमांक 2 आहे नाशिक जिल्हा, पर्याय क्रमांक 3 आहे अहमदनगर जिल्हा आणि पर्याय क्रमांक 4 आहे सोलापूर जिल्हा। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा। महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा अहमदनगर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 2 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 भंडारा। याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर। मुंबई शहर महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा मुंबई शहर आहे। प्रश्न 5, पूर्वीच्या चांदा जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? पूर्वीच्या चांदा जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? पर्याय क्रमांक 1 आहे गडचिरोली, पर्याय क्रमांक 2 आहे गोंदिया, पर्याय क्रमांक 3 आहे लातूर, पर्याय क्रमांक 4 आहे हिंगोली। याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो। आणि याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली। प्रश्न 6, पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? पर्याय क्रमांक 1 आहे रायगड जिल्हा, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई उपनगर जिल्हा, पर्याय क्रमांक 3 आहे नंदुरबार जिल्हा आणि पर्याय क्रमांक 4 आहे सिंधुदुर्ग जिल्हा। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा। पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली। प्रश्न 7, कोकण विभागात किती जिल्हे आहेत? कोकण विभागात किती जिल्हे आहेत? यासाठी पण आपण प्रत्येक विभागातील जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत याचा व्हिडिओ आपण या अगोदर टाकलेला आहे। जर माहित नसेल तर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती। तर कोकण विभागात किती जिल्हे आहेत मग? पर्याय क्रमांक 1 आहे 8 जिल्हे, पर्याय क्रमांक 2 आहे 7 जिल्हे, पर्याय क्रमांक 3 आहे 5 जिल्हे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 8 जिल्हे।
तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 7 जिल्हे आहेत। कोकण विभागामध्ये किती आहेत 7 जिल्हे। प्रश्न 8वा कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्यांची संख्या किती आहे। कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्यांची संख्या किती आहे। तर ह्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 50, पर्याय क्रमांक 2 54 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 64। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 50। कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्यांची संख्या किती आहे तर एकूण 50 आहे 50। प्रश्न क्रमांक 9 तालुक्यात कोणत्या प्रशासकीय विभागामधील तालुक्यांची संख्या 56 आहे। महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागामधील तालुक्यांची संख्या 56 आहे। तर पर्याय क्रमांक 1 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 2 आहे पुणे, पर्याय क्रमांक 3 आहे छत्रपती संभाजीनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे अमरावती। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती, पर्याय क्रमांक 4। महाराष्ट्रात प्रश्न क्रमांक 10 पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या प्रादेशिक विभागात झाली। तर पर्याय क्रमांक 1 आहे विदर्भ, पर्याय क्रमांक 2 आहे पश्चिम महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे मराठवाडा आणि पर्याय क्रमांक 4 आहे खानदेश। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा। प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा किती नंबरचा जिल्हा निर्माण झाला। तर पर्याय क्रमांक 1 आहे 31, पर्याय क्रमांक 2 आहे 35, पर्याय क्रमांक 3 आहे 33, पर्याय क्रमांक 4 आहे 34 आणि पर्याय क्रमांक 5 आहे 56। तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31 नंबरचा जिल्हा। महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा 31 नंबरचा जिल्हा निर्माण झाला। प्रश्न 12वा पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला। पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला। तर याचं पर्याय क्रमांक 1 आहे नंदुरबार, पर्याय क्रमांक 2 आहे हिंगोली, पर्याय क्रमांक 3 आहे गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे वाशिम। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वाशिम। पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा निर्माण झाला। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे। महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे। तर यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 3 आहे नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 आहे नागपूर। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर आहे। यालाच आपण मराठवाडा असे म्हणतो। यामध्ये 8 जिल्हे आहेत। प्रश्न 14वा महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे। महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे। या अगोदर आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग पाहिला होता
तर या प्रश्नामध्ये आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग. तर यासाठी पर्याय आहेत अमरावती पर्याय क्रमांक 2 आहे नागपूर प्रशासकीय विभाग, पर्याय क्रमांक 3 आहे नाशिक प्रशासकीय विभाग आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोकण प्रशासकीय विभाग. तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगा विद्यार्थी मित्रांनो. आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे कोकण प्रशासकीय विभाग. प्रश्न 15वा. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग काय म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे खानदेश, पर्याय क्रमांक 2 आहे मावळ, पर्याय क्रमांक 3 आहे घाटमाथा आणि पर्याय क्रमांक 4 आहे देश. तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो घाटमाथा. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.